रसिक श्रोते हो नमस्कार. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. सायंकाळची 7:30 होत आहेत. FM 102.4 मेगाहर्ट्झवरून प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी या आपल्या सर्वांच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार. संपदा, आज आपल्या किसानवाणीमध्ये शेतकरी बंधूंना काय ऐकवणार? किशोर, आज शेतकरी बंधू भगिनींना आपण ऐकवणार आहोत फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे, ज्यामध्ये आपला विषय आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड. आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता उद्यानविद्या तसेच विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. त्याचसह शेतकरी बंधू भगिनींनो आपण जाणून घेणार आहोत उद्याचा हवामानाचा अंदाज, आजचे बाजारभाव, हवामान वृत्त आणि त्याचसह ऐकणार आहोत दैनंदिन कृषीवाणी. तेव्हा ऐकत रहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम किसानवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. तर संपदा, सुरुवातीलाच आपण शेतकरी बंधूंना आपला उद्याचा हवामानाचा अंदाज द्यायला पाहिजे. नक्कीच. शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. पाऊस अंदाजे 14.5 मिलीमीटर, कमाल तापमान अंदाजे 31.9 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25.4 अंश सेल्सिअस असू शकतं. सकाळची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 87%, दुपारची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 62%, वाऱ्याचा ताशी वेग अंदाजे 17.1 किलोमीटर प्रति तास आणि आकाश ढगाळ राहील. मंडळी, प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 8 जुलै रोजी हलका ते मध्यम आणि दिनांक 9 ते 11 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ प्रदेशात पुढील 48 तासामध्ये कमाल तापमानात कोणतेही लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर विदर्भ प्रदेशात पुढील दिवसांमध्ये कमाल तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतला ग्रामीण कृषी मौसम सेवा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून प्राप्त उद्याचा हवामानाचा अंदाज. किसानवाणी 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 किसानवाणी. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ.
ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा। माटी से प्रेम की परंपरा है, परंपरागत खेती। संपदा आता वेळ झालेली आहे आपल्या कार्यक्रमामध्ये कृषीवाणीची. अगदी बरोबर. तर ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत खरीप ज्वारीतील खोड माशीचे व्यवस्थापन याविषयी, ज्याबद्दल आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. तर मंडळी, खरीप ज्वारीमध्ये खोड माशी या किडीचा प्रादुर्भाव 10% दिसून येताच किंवा साधारण उगवणीनंतर 7 दिवसांनी लेबल क्लेमनुसार ऑक्सिडिमेटॉन मिथिल 25% प्रवाही 20 मिलीलिटर 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून पिकावर फवारणी करावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर 10 दिवसांनी करावी. ज्वारीवरील खोड माशीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 48% 12 मिलीलिटर प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया आणि त्यानंतर 15 दिवसांनी क्विनॉल-फॉस 25% प्रवाही 20 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतली खरीप ज्वारीतील खोड माशीचे व्यवस्थापन याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस, जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. संपदा, मला वाटतं आपण आता मुख्य कार्यक्रमाकडे वळायला पाहिजे. नक्कीच. मंडळी, आता ऐकूया प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम, ज्यामध्ये आज आपला विषय आहे वेलवर्गीय भाजीपाला लागवड. आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता उद्यानविद्या तसेच विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. मंडळी, आपल्या दैनंदिन आहारात ताज्या आणि पौष्टिक भाज्यांना विशेष महत्त्व आहे. विशेषतः दोडका, कारले, काकडी, दुधी भोपळा, तोंडली यासारख्या वेलवर्गीय भाज्या कमी कालावधीत चांगले उत्पादन आणि अधिक नफा देणारी पिके आहेत. पण योग्य वाणांची निवड, आधार व्यवस्था, खत आणि पाणी व्यवस्थापन याबद्दल बरेच असे प्रश्न आपल्या शेतकरी बंधू भगिनींच्या मनामध्ये असतात. याच समस्येचे निराकरण करण्याकरिता आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये वेलवर्गीय भाजीपाला लागवड यासंबंधी आपल्या मनातील सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याकरिता, त्यांचे समाधान करण्याकरिता आपल्यासोबत सहभागी तज्ज्ञ आहेत डॉक्टर अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता उद्यानविद्या तसेच विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपलं मनःपूर्वक स्वागत आहे सर. धन्यवाद. सर, आज आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो फोन इन कार्यक्रम आहे, त्याकरिता आपले शेतकरी बंधू भगिनी त्यांच्या प्रश्नांसोबत आपल्याला संपर्क साधतीलच. तोवर आपण चर्चेला सुरुवात करूया. बिलकुल. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपल्याला पहिला संपर्कसुद्धा झालेला आहे, तो आपण घेऊया सर. हो. नमस्कार. हॅलो मॅडम, मी बोरगाव मंजूरून वैभव सुरेश तायडे बोलत आहे. नमस्कार दादा. आकाशवाणी अकोला येथे संपर्क झालेला आहे आपला किसान वाणी कार्यक्रमामध्ये.
हो हो. हां. तर दादा तुम्हाला माहितीच असेल आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम आहे आणि वेलवर्गीय भाजीपाला लागवड असा आपला विषय आहे. तर या संबंधी जर तुमचा काही प्रश्न असेल तर डॉक्टर अरविंद सोनकांबळे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना आपला प्रश्न विचारू शकता. ओके. मॅडम मला विचारायचं होतं वेलवर्गीय भाजीपाल्याकरिता जमीन व हवामान कशा प्रकारे पाहिजे? नमस्कार. नमस्कार. तुमचा प्रश्न होता की वेलवर्गीय भाजीपाल्याकरता जमीन आणि हवामान कसं असायला पाहिजे, बरोबर आहे? हा. हो सर. तर प्रामुख्याने जमिनीचा जर विचार केला तर कोणत्याही भाजीपाला पिकासाठी जमीन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. म्हणजे आपण जर जमिनीची जर योग्य निवड केली तरच आपल्याला जे अपेक्षित उत्पादन आहे ते आपल्याला मिळतं आणि जे आपल्याला अपेक्षित प्रत आहे ती सुद्धा आपल्याला मिळते. त्यामुळे जमिनीची निवड हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. तर वेलवर्गीय भाजीपाल्यांसाठी म्हणजे पाण्याचा उत्तम निचरा होणारी अशी आणि हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आणि ज्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय पदार्थ आहेत तर आणि ज्याचा सामू जवळपास 6 ते 7.5% आहे. तर अशा प्रकारच्या जमिनीचीच आपण वेलवर्गीय भाजीपाल्यांच्या लागवड करण्याकरिता निवड करणं गरजेचं आहे. तर दुसरा जो प्रश्न आहे की हवामान, तर वेलवर्गीय भाज्यांना प्रामुख्याने उष्ण व कोरडे प्रकारचं हवामान जास्त चांगल्या प्रकारे मानवते. जर थोडं थंड जर हवामान राहिलं तर ह्याची जर वाढ जी आहे ती तेवढी जोमाने होत नाही. तर पिकाच्या वाढीसाठी जवळपास म्हणजे 24 ते 35 ह्या दरम्यान तापमान जर असलं तर हे पिकाच्या वाढीसाठी अतिशय पोषक असतं. त्याचप्रमाणे जर तापमान जर कमी असलं खूप म्हणजे 18 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी झालं किंवा इकडे 35पेक्षा जास्त झालं तर दोन्ही ह्याच्यामध्ये जर पिकांची जी वाढ आहे ती पाहिजे तशी होत नाही. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचं जर हवामान जिथं असेल आणि अशा प्रकारची जमीन जिथं असेल तिथं जर आपण वेलवर्गीय भाजीपाल्यांची लागवड केली तर आपल्याला अपेक्षित उत्पादन आणि उत्तम प्रतीचं उत्पादन मिळण्यास मदत होते. अच्छा. ठीक. आशा आहे दादा की आपल्या प्रश्नाचं समाधान झालं असेल. हो हो. आकाशवाणी अकोला येथे संपर्क केल्याबद्दल धन्यवाद. हो. आपल्याला पुन्हा एक संपर्क होतोय तो घेऊया सर. हो. हॅलो. हॅलो. अकोला आकाशवाणीला लागला फोन? होय होय, आकाशवाणी अकोला येथे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये फोन लागलेला आहे. दादा काय नाव आपलं? माझं नाव अनिल आटोटे आहे, राहणार शमशेरपूर, तालुका मूर्तिजापूर. अच्छा. तर दादा आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये वेलवर्गीय भाजीपाला लागवड असा आपला विषय आहे आणि या संबंधी जर आपला काही प्रश्न असेल तर डॉक्टर अरविंद सोनकांबळे सर आपल्यासोबत आहेत. आपला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. हो मॅडम. तर आम्हाला काकडीची लागवड करायची आहे. बरं. तर त्यासाठी चांगले दर्जाचे कोणते बियाणे आहे हा प्रश्न आहे आमचा. हां, तर काकडी लागवड काकडीमध्ये काकडी आपल्या भागात अतिशय चांगली येते. तर याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाने जे काढलेले अनेक वाण आहेत. तर बाकी प्रायव्हेट कंपन्यांचे सुद्धा आहेत, परंतु जे प्रामुख्याने आपल्या कृषी विद्यापीठाने जे वाण काढलेले आहेत त्यामध्ये एक हिमांगी म्हणून एक आहे. नंतर राहुरी कृषी विद्यापीठाने काढलेली फुले शुभांगी म्हणून आहे. त्याचबरोबर फुले प्राची नावाचं एक वाण आहे. त्याचबरोबर शीतल आहे, पुन्हा खिरा आहे, पुन्हा संजोग आहे. तर असे अनेक प्रकारचे वाण आहेत जे आपल्या भागामध्ये चांगल्या प्रकारे येतात आणि त्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येते. हो सर. धन्यवाद. हो. धन्यवाद. सर वेलवर्गीय भाजीपाला मग ज्यामध्ये विशेषतः दोडका, कारले, काकडी, दुधी भोपळा, तोंडली यासारख्या वेलवर्गीय भाज्या आपल्याला एक संपर्क होतोय सर, आपण तो घेऊयात. बिलकुल. हॅलो. हॅलो. नमस्कार. आकाशवाणी अकोला येथे आपला संपर्क झालेला आहे दादा. नमस्कार मॅडम. काय नाव आपलं आणि कुठून बोलत आहात आपण? माझं नाव मॅडम अजय सुरेशराव वाहुरवाघ आहे, मुक्काम पोस्ट राईस साईड, तालुका बाष्टागडी, जिल्हा अकोला. बरं. तर दादा आज प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपला संपर्क झालेला आहे. वेलवर्गीय भाजीपाला लागवड असा आजचा आपला विषय आहे आणि डॉक्टर अरविंद सोनकांबळे सर आपल्यासोबत आहेत. तर संबंधी जर आपला काही प्रश्न असेल तर आपण त्यांना विचारू शकता. हा. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सर आमच्या भागामध्ये या शक्यतो कोणकोणती वेलवर्गीय भाजीपाला घेता येईल? हां, तुम्ही राईट साईट आहे ना, बार्शी टाकळी.
तर आपल्या भागामध्ये काकडीवर्गीय जेवढे वेलवर्गीय भाजीपाला आहेत, जसं काकडी असेल, दोडका असेल, कारले, दुधी भोपळा आहे, लाल भोपळा आहे, तसंच आपले कलिंगड असेल किंवा खरबूज असेल, तोंडली असतील, तर ह्या सर्व प्रकारचे भाजीपाला आपल्याकडे चांगल्या प्रकारे घेता येतात. आता पावसाळ्यामध्ये करटुले जे आहेत, करटुल्यासुद्धा चांगली मागणी असते आणि पोषक द्रव्ये त्याच्यामध्ये भरपूर आहेत. तर करटुले देखील आपल्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकतात आणि त्याला बाजारात देखील अतिशय चांगली मागणी आणि अतिशय चांगला भावसुद्धा आहे. तर ह्या वेलवर्गीय भाज्या तुम्ही आपल्या शेतात लावू शकता. हा सर. तसेच या वेलवर्गीय भाज्यांचा आपल्या विद्यापीठामध्ये काही वनाची सविस्तर माहिती द्यावी. हां, तर वेलवर्गीय भाज्यापाल्यांमध्ये कृषी विद्यापीठाने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठे आहेत. तर ह्या चारही कृषी विद्यापीठाद्वारे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या वेलवर्गीय भाजीपाल्यांचे वेगवेगळे वाण विकसित झालेले आहेत. तर काही प्रमुख वाण भाज्या आणि त्यांचे वाण मी तुम्हाला सांगतो. जसं दुधी भोपळ्याचे अतिशय चांगले वाण आहे, त्याच्यामध्ये सम्राट आहे, अतिशय उत्तम वाण आहे. त्याच्यामध्येच पुसा मेघदूत आहे, पुसा नवीन आहे, अर्का बहार आहे. तर ह्या दुधी भोपळ्याचे वाण आहेत. आणि कारली पिकामध्ये प्रामुख्याने आपल्याकडे फुले ग्रीन गोल्ड आहे, कोइंबतूर लॉंग आहे, अर्का हरित आहे, त्यानंतर फुले मोसमी आहे, कोकण तारा आहे. हे वाण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतात. त्याचप्रमाणे चोपडा दोडक्याची सुद्धा आपल्याकडे फुले प्राजक्ता नावाचं वाण आहे. त्याचबरोबर पुसा चिकनी आणि पुसा सुप्रिया हे 2 वाण देखील अतिशय चांगले येतात. त्याचप्रमाणे शिरी दोडक्याचे देखील पुसा नजदार, कोकण हरिता, फुले सुचिता अशा प्रकारचे वाण आपल्याला आपल्या भागामध्ये लावण्याकरता उपलब्ध आहेत. तर यापैकी कोणताही वाण तुम्ही आपल्या शेतामध्ये लावू शकता. सर, यामध्ये काही पावसाळ्यामध्ये लावले चालेल का, जसं की कारली आहे? हो. पावसाळ्यामध्येच जसं कारली आहे, दोडके आहे, त्यानंतर दुधी भोपळा आहे. तर हे वाण तुम्ही पावसाळ्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे लावू शकता. हा सर. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला पुन्हा एक संपर्क होतोय, तो घेऊयात सर. हो. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी केंद्र. होय. आकाशवाणी अकोला येथे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये संपर्क झालेला आहे. वेलवर्गीय भाजीपाला लागवड याविषयी आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर अरविंद सोनकांबळे सर आपल्यासोबत आहेत. तर संबंधी जर आपला काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. तत्पूर्वी आम्हाला आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात. माझं नाव किशोर आडे. अच्छा. मी परसोद तालुका अकोट जिल्हा अकोला इथून बोलतोय. बरं. तर दादा सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारू शकता. सर, माझा प्रश्न होता, जे वेलवर्गीय भाजीपाला आहे त्याला आधार आपण कोणत्या पद्धतीने देऊ? आधार बरं. बरं. तर आता चांगला प्रश्न, अतिशय खूप महत्त्वाचा प्रश्न आहे वेलवर्गीय भाज्यांकरिता. तर पावसाळ्यामध्ये जर वेल लावायचे असतील, ते जर वेल जमिनीला टेकले आपले फळं, तर ह्याच्यावर वेगवेगळ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे वेलवर्गीय पिकांना आपण चांगल्या प्रकारे आधार देणं हे गरजेचं आहे. तर आधार देण्याच्या प्रामुख्याने 2 पद्धती आहेत. एक म्हणजे मंडप पद्धत आणि दुसरं म्हणजे ताटी पद्धत. तर मंडप पद्धतीमध्ये आपण काय करतो की यामध्ये लागवड करताना 2 ओळीत जवळपास 2.5 मीटर ते 2 वेलीमध्ये जवळपास 1 मीटर असं अंतर आपण ठेवतो. त्याचबरोबर शेताच्या सर्व बाजूनी आपण 5 मीटर अंतरावर 10 फूट उंच लाकडी खांब शेतात बाहेरच्या बाजूने झुकतील अशा प्रकारे आपण 2 फूट जमिनीत गाडून घ्यायचे आहेत. त्यानंतर प्रत्येक खांबास तारेने बाहेरील बाजूस एक ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर 4ही बाजूने समोरासमोर जे लाकडी खांब आहे ते जवळपास आपल्याला 6.5 मीटर उंचीवर तारेच्या सहाय्याने एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. त्याचनंतर जवळपास 1.5 फूट अंतरावर तार उभी आडवी ओढून घ्यावी आणि त्याच्यानंतर 1.5 बाय 1.5 फुटाचे चौरस आपल्याला तयार करायचे आहेत. म्हणजे उभे आडवे तार बांधून आपल्याला त्यापासून चौरस तयार करायचे आहेत. आणि त्यानंतर वेलीच्या प्रत्येक सरीवर जवळपास 8 फूट अंतरावर 10 फूट उंचीचे खांब लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मंडपाला झोल येणार नाही अशा प्रकारे मंडपाला ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर यावर आपल्याला वेली चढवायच्या आहेत.
तर अशा पद्धतीने ही जी मंडप पद्धत आहे ही अतिशय चांगली पद्धत आहे आणि यामध्ये उत्पन्न तर मिळतेच, पण चांगल्या प्रतीचं उत्पन्न आपल्याला विविध वेलवर्गीय भाज्यांपासून घेता येते. दुसरी पद्धत आहे ताटी पद्धत. तर यामध्ये जवळपास 1.5 बाय 2 मीटर अंतरावर ह्याच्यावरती आपण लागवड करतो वेलवर्गीय भाज्यांची आणि यामध्ये प्रत्येक सरीच्या दोन्ही टोकांना 10 फूट उंचीचे लाकडी खांब बाहेरच्या बाजूस झुकतील अशा पद्धतीने 2 फूट खोल आपल्याला गाडून घ्यायचे आहे जमिनीमध्ये आणि यानंतर 7 ते 8 फूट अंतरावर 8 फूट उंचीचे खांब 1.5 फूट जमिनीत गाडून उभे करायचे आहेत आणि मध्ये उभे केलेले जे खांब आहेत हे टोकाचे खांब एका रेषेत येतील याची नक्कीच आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर जमिनीपासून 2, 4 आणि 6 फूट अंतरावर आडव्या तारा ओढून घ्यायच्या आहेत आणि सुरतीच्या सहाय्याने वेल ह्या तारांवर चढवायचा आहे. तर ह्याला आपण ताटी पद्धत म्हणतो. तर यापैकी मंडप पद्धत किंवा ताटी पद्धत यापैकी दोन्ही कोणतीही पद्धत तुम्ही अवलंब ह्याचा करू शकता, पण प्रामुख्याने मंडप पद्धत ही अतिशय चांगली आहे कारण ह्यामध्ये फळांचे जे उत्पादन आहे ते चांगलं येतं, त्याचबरोबर जी फळांची प्रत आहे ती देखील अतिशय उत्तम मिळते आपल्याला. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद दादा. धन्यवाद. आपल्याला पुन्हा एक संपर्क होतोय सर. हॅलो, हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. आकाशवाणी अकोला येथे आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये संपर्क झालाय दादा. काय नाव आपलं अक्षय कुकडे आणि कुठून बोलत आहात आपण? नवीन वस्ती साहित्यातून बोलत आहे. अच्छा, तर दादा आज वेलवर्गीय भाजीपाला लागवड असा आपला विषय आहे आणि आपल्या प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता डॉक्टर अरविंद सोनकांबळे सर आपल्या सोबत आहेत. तर संबंधी जर आपला काही प्रश्न असेल तर आपण नक्की विचारू शकता. नमस्कार सर. नमस्कार, बोला. विचारायचं होतं सर. हां, बोला. वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे हेक्टरी उत्पन्न किती मिळते, तसेच या पिकांवर कोणत्या रोग व किडी येतात याविषयी मला मार्गदर्शन करावे. बरं बरं. चांगला प्रश्न विचारलात. बऱ्याच शेतकरी बांधवांना हा प्रश्न असतो की आपल्याला हेक्टरी उत्पन्न किती मिळतं. तर आता विविध पिकांनुसार याचे उत्पन्न हा वेगवेगळं आपल्याला मिळतं. जसं काकडीमध्ये आपल्याला 60 ते 70 क्विंटल हेक्टरी आपल्याला उत्पन्न मिळते. जर दुधी भोपळ्याचा जर विचार केला तर आपल्याला 90 ते 120 क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळतं आणि कारलीमध्ये हे जवळपास 60 ते 100 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पन्न मिळतं. दोडका पिकांमध्ये जवळपास 75 ते 100 क्विंटल आपल्याला उत्पन्न मिळतं. कलिंगडाचा जर विचार केला तर आपल्याला जे सरळ वाण आहेत त्यापासून 200 ते 300 क्विंटल आणि जे संकरित वाण आहेत त्यापासून 450 ते 500 क्विंटल हेक्टरी आपल्याला उत्पन्न मिळतं आणि खरबुजापासून जवळपास परत 100 ते 150 क्विंटल सरळ वाणापासून आणि संकरित वाणापासून 300 ते 400 क्विंटल प्रति हेक्टरी आपल्याला उत्पन्न मिळवता येतं. त्याचप्रमाणे जो दुसरा तुमचा प्रश्न होता की रोग व किडी, तर प्रामुख्याने ह्याच्यावरती वेलवर्गीय जे भाजीपाला पिकं आहे त्याच्यामध्ये फळमाशी आणि तांबडे भुंगेरे हे दोनच किडींचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो. तर यासाठी आपण जर कामगंध सापळ्यांचा जर वापर केला तर आपल्याला ह्या किडींपासूनचा प्रादुर्भाव आहे तो कमी करता येतो. त्याचप्रकारे ह्या पिकांवरती करपा, मुळकूज तसेच मर, भुरी या रोगांचा देखील प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तर ह्या किडींचा व रोगांचा जर आपल्याला चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करायचं असेल तर तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार योग्य कीडनाशक तसेच योग्य बुरशीनाशकाचा आपण जर वापर केला, ज्याचा लेबल क्लेम आहे असा जर वापर केला तर आपल्याला ह्या किडी आणि रोगांचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करता येतं. धन्यवाद दादा. तर अशा प्रकारे आजचा फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे याचे साफल्य आपल्याला बघायला मिळत आहे. आपल्याला विविध शेतकरी बांधवांनी त्यांच्या प्रश्नांसह संपर्क केले आणि अतिशय सुंदररित्या, विस्तृतपणे, सविस्तररित्या आपण त्यांच्या प्रश्नांचे समाधान केलेत सर. या मार्गदर्शनाची नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना मदत होणार आहे. आपण आज आपल्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमामध्ये आपला अमूल्य असा सहभाग दिला त्याबद्दल आकाशवाणी अकोलातर्फे आणि आपल्याला ऐकत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, आताच आपण फोन इन कार्यक्रम प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा ऐकलात, ज्यामध्ये आमंत्रित तज्ज्ञ होते
डॉक्टर अरविंद सोनकांबळे, अधिष्ठाता उद्यानविद्या तसेच विभाग प्रमुख भाजीपालाशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. संपदा, आपण शेतकरी बंधूंना आजचे बाजारभाव ऐकवले पाहिजे. बिलकुल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी ते जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. ज्वारी लोकल 2290 ते 2430 रुपये, आवक 49 क्विंटल. गहू लोकल 2280 ते 2520 रुपये, आवक 459 क्विंटल. मूग 6900 ते 7000 रुपये, आवक 23 क्विंटल. तूर 6100 ते 7905 रुपये, आवक 958 क्विंटल. हरभरा 5100 ते 6000 रुपये, आवक 442 क्विंटल. पांढरा हरभरा 4735 ते 6260 रुपये, आवक 23 क्विंटल. तीळ 11805 ते 12350 रुपये, आवक 2 क्विंटल. बरबटी 6000 ते 6770 रुपये, आवक 2 क्विंटल. मोहरी 6800 ते 6800 रुपये, आवक 1 क्विंटल. करडी 4600 ते 4600 रुपये, आवक 20 क्विंटल. सोयाबीन 6000 ते 6965 रुपये, आवक 700 क्विंटल. आणि चिया 10000 ते 18250 रुपये, आवक 69 क्विंटल. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेतले आजचे बाजारभाव. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. संपदा, सरते शेवटी वेळ झाली आहे आपल्या आजच्या हवामान वृत्ताची. होय. तर शेतकरी बंधू भगिनींनो, जाणून घेऊया हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. कमाल तापमान 32.8 अंश सेल्सिअस, किमान तापमान 25.4 अंश सेल्सिअस, प्रखर सूर्यप्रकाश 4.1 तास, वाऱ्याचा ताशी वेग 10.5 किलोमीटर प्रति तास, सकाळची सापेक्ष आर्द्रता 90%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 61%, बाष्पीभवन 5.8 मिलीमीटर आणि आज झालेला पाऊस 0 मिलीमीटर. तर 1 जून 2026 पासून आजपर्यंत झालेला पाऊस 81.3 मिलीमीटर. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण जाणून घेतले हवामानशास्त्र विभाग डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त आजचे हवामान वृत्त. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, याचसह आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी याला निरोप देण्याची वेळसुद्धा जवळ आली आहे. आपल्याला कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या सर्व प्रतिक्रिया आपण पत्राद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तेव्हा मी संपदा ढोके आणि मी किशोर कुकडे आपली रजा घेत आहोत. नमस्कार. नमस्कार. आजच्या किसान वाणी कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रम ऐकलात. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी 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 किसान वाणी. श्रोते हो, आताच आपण शेतकरी बंधू भगिनींसाठी प्रसारित किसान वाणी हा कार्यक्रम ऐकलात.